महाराजांना वाटलं होतं की पावसाळा सुरू झाला की वेडा आपोआप सुटेल, पण हा आफ्रिकन गडी जरा चिवटच निघाला। 5 जानेवारी 1660 ला सिद्दी जोहर आपल्या 60,000 सैन्यासोबत विजापूरवरून निघाला। त्याच्यासोबत रुस्तमे जमान, अफजल खानचा मुलगा फाझेल खान आणि त्याचा स्वतःचा जावई सिद्दी मसूद वगैरे होते। त्यावेळी महाराजांनी मीरजच्या किल्ल्याला वेढा दिला होता। जेव्हा त्यांना समजलं की सिद्दी जोहर इतकी मोठी सेना घेऊन येतोय, तेव्हा महाराज पन्हाळगडात येऊन थांबले। मग लगेचच सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला। असं म्हणतात की तो वेढा इतका मजबूत होता की त्या वेड्यातून एक मुंगी सुद्धा जाऊ शकत नव्हती। जागोजागी त्यांनी चौक्या बसवल्या होत्या आणि त्या प्रत्येक चौकीत एक महत्त्वाचा अधिकारी असायचा। गडावर असणाऱ्या लोकांची अन्न पाण्याची रसद आता थांबली होती। बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्कही तुटला होता आणि हा वेढा पुढे 4.5 महिने चालणार होता। सिद्दी जोहर इतकं मोठं सैन्य घेऊन येतोय हे पाहिल्यावर महाराजांनी आधीच एक डाव टाकला होता। त्यांनी नेतोजी पालकरांसोबत 5-6 हजाराचं घोडदळ डायरेक्ट विजापूरवर पाठवलं होतं। महाराजांना असं वाटलं की आता चक्क विजापूरवर हल्ला झालाय म्हटल्यावर सिद्दी जोहर परत विजापूरला धावेल, पण त्याने फक्त 5-6 हजाराची एक तुकडी विजापूरला अली आदिलशहाच्या संरक्षणासाठी पाठवली, पण तो स्वतः काही हटला नाही। विजापूरवरून राजगडावर परत आलेल्या नेतोजी पालकरांना जिजाऊ म्हणाल्या की वेड्यात अडकलेल्या महाराजांना काहीही करून वाचवा, नाहीतर मी स्वतः जाते। नेतोजी पालकरांनी वेड्यातल्या सैनिकांवर बरेचसे हल्ले केले। एका हल्ल्यात तर सिद्दी हिलाल आणि सिद्दी ह्या पकडलेही गेले। त्यामध्ये जखमीवर मीठ चोळायला इंग्रजी अधिकारी हेनरी रेविंग्टन तिथे आला। त्याने इंग्रजांकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दी जोहरला विकल्या। आता पुढच्या भागात आपण बघूया की छत्रपती शिवाजी महाराज या मजबूत वेड्यातून बाहेर कसे पडले।